गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉग मध्ये. तर बघू शकताय आई आमची करत आहे इकडं मेथीची भाजी, ती पण चुलीवरती, पण गरमागरम मस्त पैकी. आज आहे माझ्या दादाचा बर्थडे आणि मला जायचं आहे अंबेजोगाईला, आणि बर्थडे सध्या तिकडं साजरा करायचा आहे, सेलिब्रेट करायचा आहे. तर मुलाच्या आनंदात आपला आनंद असतो असं म्हणतात, आणि मला तर वाटते बरं का, कुणाला वाटतो अथवा न वाटो, पण त्यासाठी आणि काही लोक म्हणतात की बर्थडे लोक हौसानं करतात. आजच्या जमान्यात ते करतात, पण विषय काय की आयुष्य कमी होत असतंय आणि आपण बर्थडे सेलिब्रेट करतो असं म्हणतात. पण माहित नाही यार काय असतंय ती. पण आजच्या जमान्यात जे चाललंय रूढी परंपरा, तेच मी पण जपत आहे, किंवा माझ्या मुलाच्या आनंदासाठी मी बर्थडे सेलिब्रेट करत आहे. त्याला खूप छान असा ड्रेस घेतलेला आहे मी, आणि आता केक वगैरे सध्या घेणार आहे आणि ब्लॉगिंग सध्या बनवणार आहे. तर आईला विचारूयात आपण, आई येणार आहे का नाही. ती आई येणार आहेस का नाही वाढदिवसाला? येणार आहेस का नाही? नाही येणार का? माहित नाही का पैप आणायचे? पैप उद्या आणव म्हणाव भाऊला. वाळायले ग, गावाला जाऊन लय आपले नुकसान. मामाच्या गावाला जाऊन इकडं हार्बर वाळून गेलं सगळं. एक एक दिवस महत्वाचा आहे, त्याच्या मुळ्याची सगळी वर उठून गेली. तर बघा आता मेथीची भाजी कुठून आणली, का रानात सापडली हो तेवढी? इथं तेवढी भाजी निघाली रानात? अजून एवढीच निघाली. वा, ताजी ताजी मेथीची भाजी न भाकरी बाजरीची आई बनवत आहे, आणि चुलीवर पळाट्याच्या जाळाखाली लय सरपणाचा ताप आलाय आम्हाला. तर आता मी आवरून जाणारच आहे. सगळेजण भरभरून शुभेच्छा द्या माझ्या दादाला. आज स्पेशल नॉन व्हेज का व्हेज खाऊ घालावं काय कळना पोरांना. बड्डेची पार्टी, तिघच माय लेकर बड्डे करणार आहेत आम्ही. बघा आता एवढं सामान टाकलंय, कशी करायली पटपट स्वयंपाक. फ्रेंड आता आंघोळ वगैरे केली बघा, मस्त पैकी फ्रेश वाटायले. आज थोडं नॉर्मल बरं वाटायले, पण डोकं डोळे अजून पण जड जडच आहेत. ते एक ताई म्हणले होते मला, ताई एक म्हणले होते की टेन्शन न होईल, तर 100% टेन्शनच होईल. पित्ताचं थोडं औषध पेले त्यामुळे कमी झालंय. तर आई बघा इकडं चुलीवर भाकरी करायला लागली. आईच्या माग लय काम आहे रानातलं. आम्ही गावाला गेलो त्यामुळे आमचं हरभर वाळायला लागले बघा. ही वरचं हरभरे खायला आलंय, हो का ढाळे. पोरांना ढाळे खायला भेटत नाही, त्यामुळं घाटे तोडून नेले. त्यांना काय सुद्धा रानातलं खायला भेटणं झालंय. आणि मित्र एवढी ही झाले की मला असून काही खाऊ वाटा नाही. आणि ज्याला भेटत नाही ती मला म्हणते आण पुष्पा आण, मला कुणाला देणं होईना नेणं होईना. आणि पोरांना आई म्हणली हो का घाटे घेऊन जा, असं म्हणजे नेता येत नाही म्हणून घाटे तोडून घेऊन जा म्हणली. मग मी घाटे तोडायले आता. खातेन तेवढंच लेकर, रानातला मेवा गावरान. आणि आमच्या आई तिकडं तवा आम्ही ज्वारी आणाय गेलतो तवा गेली होती ज्वारी गहू. मीच आईला म्हणलं आई बाजरी घे, बाजरीच्या भाकरी चवदार लागतात, छान लागतात ह्या दिवसात खायला, म्हणून आम्ही घेतल्या बाजरी. तेव्हा बाजरीच्या भाकरी चुलीवर बनवायला लागली. तर आईची मोठी इच्छा आहे म्हणलं, पण काय करा, आमची ती पैप नाही आणले तर आजचा दिवस जाते आणि उद्याचा आणणे नेण्यातच जाते. 2 दिवस जातात. मग हरभऱ्याला अजून जास्त ताण पडते, त्यामुळं मला म्हणली तुझी तू 8 दिवस करून ये, काही विषय नाही. पुरीच्या बड्डेला तर आलतीच की म्हणा, पण तिच्या बड्डेला बी तसला राडा झाला, थांबली बी नाही केक कापायला. कुठं एकीकडच त्या दिवशी त्या करिलीप मध्ये हो माय, ते एक अवदासा मुरळी तिनं राडा करून ठेवला. ढमूचा बर्थडे काय सुकानं करू दिला नाही त्या बाईनं. बघा गावाकडे आलं की चेहरा खराब होते. एक तर दुखणं, वरून असं शेतातलं वातावरण लागलं की लगेच पिंपल्स वगैरे. मी कोल्हापूरला गेलो तेव्हा कवा खायचे का आता, आज त्यांना तिथं जीव घालायचं हॉटेलमध्ये. बघू नंतर, आज नाहीत खाणार ते, वाटोळ होते. थोड्याच करू ग, मी बी एकच टाइम जेवणार आहे, पुन्हा येताना जेवणच येणार आहे, त्यामुळं नको करू लई.
आणते काही भाजीला. मी तर म्हणलं होतं आज बिर्याणी बनवावी. नाहीतर आई असं कर, भाऊ बसायला जाणार आहेत का? काय म्हणतात त्यांना नाही त्यांना चिकन आणायला लाव, मी येताना बिर्याणीचं सामान घेऊन येते. आपण दादाच्या उशिरा कवा बनवत बसावा. त्या दोघालाच खाऊ घालते तिथं, आपण इथं सगळेजण मिळून बिर्याणी खाऊ, अण्णा बाईला बी देऊ, असं माझं म्हणणं आहे. तर काय माहिती भाऊ जातात का नाही त्यांच्या. इथंच पाईपाला कवर लागतंय काय माहिती. बर मला फोन कर कस कसं होतंय ते. लवकर आणले तर मग सांगते. पाईप लवकर झाले तर तिकडून आणायचे इथं जोडायचे 4 आणि 5 वाजते. तरी मी भाऊ जाते हो ना, आता दोघच असल्यामुळे उशीर लागत आहे अजून. ती सगळे आता काढायचे, गोळा करायचे, गट्टे बांधायचे, तिथं नेऊन ठेवायचे, पुन्हा गाडीत लादायचे, इथं उतरायचे, इथून इकडं न्यायचे आणि तिथून पुन्हा जोडायचं. दिवस बी पुरत नाही मग. दिवस मावळतच अवघड आहे या मग. माणसाला म्हणलं तर सकाळ तू हाय तर आपण तिघांनी मग मी जर आणलं चिकन तर 1000 रुपये मला कशी बी जाते ते. किलोभर चिकन, तांदूळ, पुन्हा राहिलेलं सामान साहित्य, मसाला, कोथिंबीर, कांदे, मिरच्या तर नाहीतच घरात. कांदे आहेत की कांदे आहेत पण मिरच्या लागते ना, मिरच्या, लसण, अद्रक आहे सगळं आहे. इथं. काय काय लसण, अद्रक, कांदे 3 वस्तू आहेत. येऊन जाऊन बिर्याणीचा मसाला, पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची एवढा, आणि टमाटे, तांदूळ, दही. टमाटे तर लय स्वस्त आहे, 10 किलो 1.5 किलो. मग आणते येताना. आज जरी नाही करणं झालं, लय स्वस्त आहे, 10 पाव किलो. थोडं थोडं माळव घेऊन येते येताना. आज बाजार आहे. बाजार आहे ना रविवारचा. आणि आणते बिर्याणीचं सामान परत एकदा करू. आणि दही पण घेऊन ये. तुला घरीच म्हणलं होतं दही बनवून, आपण तेवढंच सांग. आता आता तारा आता आज काय करू, आता मी दही आणते, त्याच इरजल बनवू आणि आपल्याला होईन घरी बी खायला दही. मला तर दही जमत. दूध तर आपण खात नाव, मग दही तरी खायचं. मला लय आवडते दही. पुढा तर फ्रेंड बघा, आमचं असं नियोजन चाललंय आता. आणि कसं आहे ना, जरी त्यांचा बाप इच्छा त्यांची पूर्ण करणारा नाही, जिवंत असून मेलेच जमा आहे, तुम्हाला तर चांगलं माहिती आहे. आई आणि बाप दोन्ही मिळून कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडायची आहे मला. आणि लेकरांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कधीच मागं सरकले नाही किंवा कधीच पैशाचा विचार केला नाही. तुम्हाला दाखवते, मी त्या दिवशी एकाला नाही दोघाला सध्या ड्रेस घेतला, दोघाला पण ड्रेस घेतला. असं वाटेन की ही दिखावा करते, त्यासाठी ही काही गरज नाही दाखवायची, पण तरी पण दाखवते. मी स्वतःला पण काही कमी नाही करत, स्वतःच्या हे नाही आणि लेकराला पण नाही. माझ्या अनुष्काला मी किती छान ड्रेस आणलाय बघा. दादाचा वाढदिवस आहे म्हणून एकालाच नाही, सगळ्यांनीच कामे म्हणजे थोडे भारीतले नाही पण स्वस्तात मस्त कपडे पण आणले. हो का, असं तिला एक टॉप आणलाय आणि ही खाली जीन्स आणली. हो का, ही जीन्सचा कलर असा आहे, अशी डिझाईन सध्या आहे मध्ये. हे बघा, कलर तिच्याकडं नव्हता त्याच्यामुळे हा कलर आणलाय मी. नवाच ड्रेस आहे, बघू शकताय. आणि तिला आता घालणार पण आहे, तुम्हाला दिसल. आणि तिचा स्टॉप असा आहे, मेहंदी कलर आहे. छान दिसल ना अनुष्काला माझ्या? नक्कीच कमेंट करून कळवा मला. असं इथं डिझाईन पण आहे. मी जास्तीत जास्त असेच तिला कपडे आणते, कारण रेग्युलर वापरता पण यावे. बघा, तिचा बर्थडे, दादाचा वाढदिवस आहे, त्याला तर मी त्या दिवशी ड्रेस दिला बी नेऊन. आणि अनुष्काला माहित नाही तिच्यासाठी ड्रेस घेतलाय. त्या दिवशी तिला मी काष्टा साडी घेतली, किती छान साडी होती ती, 1,500ची. आता लगेच ही घेतलं. आणि काहीच कमीच नाही मी करीत त्यांना. मला अभिमान आहे त्यांना काही करण्यामध्ये, कारण मला वाटतं की मी माझी जबाबदारी पार पाडायले, त्यांची हौस पूर्ण करायला. त्यामुळे मला काहीही नाही. जरा माझं चांगलं झालं तर मी माझ्या आईला सध्या सपोर्ट आणि तिची सध्या हौस पूर्ण करणार. थोडे माझ्यावर वाईट दिवस आहे आणि लेकरांची हौस पुरवाय मी एकटी असल्यामुळं मला सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं होत नाही. पण फुल नाही फुलाची पाकळी मी आईला सध्या मदत करते आणि करणार. तर चला आता मी उरकीते आवरीते. जर गप्पा मारीत बसले तर मला इथंच उशीर होईल. एवढे घाटे अजून तोडायचे बाकी. भेटत नाही का? हा, मला तिकडे जाऊन माझी साडी आणि ब्लाऊज आणायचे तुलतीच्या घरी. हॉस्टेलवर पटकन वाढदिवस केक कापून वापस हा, उशीर होतय पुन्हा. वाहन भेटत नाही. तर जाते डायरेक्ट आता तिथून, म्हणजे तिथे गेल्यावर ब्लॉग चालू करणार आहे. भेटू आपण आता त्यांच्या वाढदिवसातच. बाय बाय.